मॅथ्स्टिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील प्रश्न आपण पाहत असताना आज स्वाध्याय 8.1 मधील काही उदाहरणं पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे 41.0812 मधून कोणती संख्या कमी केली असता 32.487 ही संख्या मिळेल. 41.0812 या संख्येतून 32.487 वजा करायचं आपल्याला. हा शून्य ठेवला, 2 मधून शून्य गेले 2, 11 मधून 7 गेले 4, हातचा 1, 8 मधून 9, 18 मधून 9 गेले 9 उरले, हातचा 1 आला, 10 मधून 5 गेले 5 उरले, पॉइंट हातचा 1 आला, 11 मधून 3 गेले 8 उरले, हातचा 1, 4 मधून 4 गेले 0. 8.5942 पर्याय क्रमांक 1. यानंतर दुसरा प्रश्न आहे 135 गुणिले 122 बरोबर 16,470 तर 0.16,470 भागिले 0.122. 135 गुणिले 122 बरोबर 16,470 आहे. तर 16,470 ला जर 122 न भागलं तर इथं उत्तर येणार आहे 135. आता दशांश चिन्ह बघा, अंशस्थानी 5 स्थळ सोडून आहे आणि छेदस्थानी 3 स्थळ सोडून आहे. 5 मधून 3 गेले 2 स्थळ, उत्तर स्थानी 2 स्थळ सोडून येणार आहे. म्हणजे 135 1 आणि 3 याच्या दरम्यान दशांश चिन्ह होणार आहे. उत्तर येईल 1.35 पर्याय क्रमांक 1. यानंतर तिसरा प्रश्न आहे 15 लाख भागिले 0.00003 बरोबर m. 15 गुणिले 5 शून्य आहेत म्हणजे 10चा 5वा घात आलेला आहे, छेद 3 गुणिले 10चा 1 2 3 4 5 6 दशांश स्थळ सोडून आहे म्हणजे 10चा 6वा घात आलेला आहे, सॉरी वजा 6वा घात आलेला आहे. 3 1 3 3 5 15. उत्तर येईल हे 5 गुणिले 10चा 5वा घात. आता वजा 6 छेदस्थानी तो अंशस्थानी असेल तर विरुद्ध चिन्ह असे येणार म्हणजे 10चा वजा 6चा 6वा घात झालेला आहे. बरोबर 5 गुणिले 10चा 5 अधिक 6 11वा घात. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 3.04 अधिक 0.056 बरोबर 22 गुणिले 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5 या सगळ्यांची बेरीज करूया. आधी 3.0 अधिक 0.4 अधिक 0.56 यांची बेरीज करायची आहे. तर ही बेरीज येईल छेद 22 गुणिले 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5 यांचा गुणाकार करायचा. 6 5 आणि 4 9 दशांश चिन्ह दिलं 3 छेद या 3चा 4चा गुणाकार करायचा आहे. 22 पंच 110 करा, 110 गुणिले 3 जर केलं तर 330 येईल आणि दशांश स्थळ 1 2 सोडून दिलं 3.3 म्हणजे 3.96 छेद 3.30 आलेला आहे. दोन्ही ठिकाणी समान दशांश स्थळ सोडून दशांश चिन्ह दिलेलं आहे. 396 भागिले 330 येईल. आता जर याला आपण संक्षिप्त रूप दिलं तर 11 त्रिक 33 0 11 त्रिक 33 6 उरले 66 झाले, 11 सक 66 6 पंच 30 6 36 बरोबर उत्तर येईल 6/5 पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. आता यानंतर पुढील प्रश्न आहे 2.43 छेद 0.9 अधिक 1.6 छेद 0.04. हा दशांश चिन्ह पुढे घेण्यासाठी 24.3 छेद 9 अधिक सेम प्रोसेस करूया. 2 दशांश स्थळ सोडून द्यायचं आहे, वर पण 2 दशांश स्थळ पुढे सरकूया आपण. 160 छेद 4 9 1 9 9 2 18 6 उरले 63 झाले. त्याच्या आधी दशांश चिन्ह दिलं 90 7 63 2.7 अधिक 4 1 4 4 चौक 16 0 40 2.7 अधिक 40 बरोबर 42.7 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. यानंतर 6वा प्रश्न येईल 0.036 छेद 0.6 गुणिले 2.35 छेद 0.05 गुणिले 1/6. आधी छेदस्थानचे सगळे दशांश चिन्ह काढून टाकूया. हा दशांश स्थळ पुढे आलेला आहे म्हणजे इथे एक जर पुढे सरकेल म्हणजे हे 0.36 छेद 6 गुणिले 2 दशांश स्थळ सोडून आहे, छेदस्थानी 2 दशांश स्थळ, दोन्हीचं समानीकरण केलं
235/5 गुणिले 1/6. 6 0.3 ला भाग जात नाही 0, 6 36, पुन्हा 6 0.01, 5 5, 5 20, 3 उरले 35 झाले, 5 35, 0.01 गुणिले 47, 47 47, 2 दशांश सोडून पॉईंट दिलेला आहे 1 2 0, 0.47 पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे 0.15 चे शतमानात कसे लिहावे. शतमान म्हणजे त्याचा छेद 100 किंवा शेकडा. 0.15 बरोबर 2 दशांश पुढे घेतल्यानंतर छेद सुद्धा किती 100 येईल, म्हणजे 15/100 म्हणजेच 15%. पर्याय क्रमांक 1. यानंतर 8वा प्रश्न आहे 0.6 कंसात 13.06 वजा 7.06 बरोबर 2p. तर p बरोबर किंमत काढायची आपल्याला. हा 0.6 कंसातली वजाबाकी करूया. 13.06 मधून 7.06 गेले, 13.06 वजा 7.06, 0.13 म्हणून 7 गेले 6, म्हणजे यांची वजाबाकी केली 6 बरोबर 2p. 6 गुणिले 0.6, 6 36, 3.6 बरोबर 2p. आपल्याला p ची किंमत काढायची आहे. 3.6 भागिले 2, बे दशांश चिन्ह आहे तसं 1 उरलेला 16 झाले, 82 16, p बरोबर आलेला आहे 1.8. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 0.49 गुणिले 0.008 गुणिले 90 भागिले 0.56 गुणिले 630. 0.49 गुणिले 0.008 गुणिले 90 भागिले 0.056 गुणिले 630. छेदस्थानचे 3 दशांश आपण काढून टाकूया. 0.49 आहे तसं राहील. 1 2 3, 1 2 3 म्हणजे इथं येईल 8 गुणिले 90 भागिले हा पॉईंट सरकलेला आहे 56 गुणिले 630. 0 0 कटले, 9 1 9, 9 7 63, 8 1 8, 8 7 56. 0.49 छेद 49 आलेला आहे. 49 1 49, 0.4 ला भाग जात नाही, पुन्हा 0 दिला, 49 1 49, उत्तर आलेलं आहे 0.01. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 3 गुणिले 0.5 भागिले 0.005. 3 15 पॉइंट भागिले 0.005. हा दशांश 3 स्थळ पुढे घ्यायचा आहे, तर इथे सुद्धा 3 स्थळ पुढे येईल, म्हणजे हे येईल 1500 भागिले 5, 5 1 5, 5 3 15, 1 2 0 दिले, उत्तर येईल 300. पर्याय क्रमांक 0.04 चा गुणाकार व्यस्त पुढील पैकी कोणता आहे. 0.04 याचा गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणलं की काय करायचं आपल्याला, याच्या काही नाही, म्हणजे छेद 1 असतो, छेदस्थानी 1 अंशस्थानी 1 आला, छेदस्थानी 0.04 बरोबर हा दशांश पुढे घेण्यासाठी 2 घर पुढे घ्यायचं, तर वर सुद्धा 2 शून्य द्यावं लागतील. 100 भागिले 4, 4 1 4, 25 चौक 100 बरोबर 25. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे 0.003 गुणिले 0.03 गुणिले 0.3 गुणिले x बरोबर 0.54. या सगळ्यांचा गुणाकार करायचा आपल्याला. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 दशांश सोडून पॉईंट दिलेला आहे, गुणिले x बरोबर 0.54. हा 0.0027 हा इकडे गुणतो, दुसरीकडे जो काय करणार आहे भागणार आहे, तर x बरोबर येईल 0.54 भागिले 0.123427. आता आपल्याला काय करायचं आहे, हा दशांश 6 घर पुढे घ्यायचं, तर अंशस्थानचा सुद्धा 6 घर पुढे घ्यायचा आहे. 1 2 आहेत, पुढे आपण 4 शून्य देऊया. 1 2 3 4 भागिले 27, 27 1 27, 27 2 54, 1 2 3 4 0, म्हणजे याचं उत्तर येईल 20,000. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. यानंतर शेवटचा प्रश्न आहे 2.04 गुणिले 0.05. 2.04
गुणिले 0.05 यांचा गुणाकार करायचा आहे. दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करा. 25 ला 0 हातचे 2, 5 0 0 2, 5 दोन्ही 10, 1 2 3 4 सूडपण द्यायचं. 1 2 3 4 सूडपण दिलेलं 0.1020 म्हणजेच 0.102 पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. अशाच प्रकारचे शिष्यवृत्तीचे गणित अतिशय सोप्या पद्धतीने झटपट पद्धतीने शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. धन्यवाद.